नमस्कार, मी मुक्त पत्रकार संतोष ढाकणे. आपण पाहत आहात शोध वार्ता. आज आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ऊसतोड कामगारांची व्यथा आणि कथा जवळून पाहण्यासाठी आलेलो आहोत. रोज सकाळी पहाटे 5 वाजता उठणे, थंडीचं, महिलांनी त्यांच्या पाठीमागून 6 वाजता नाही अंधारात ऊस तोडणे, ऊस तोडून माल पूर्ण ऊस कारखान्याला पाठवणे, या पूर्ण कष्टाचा मोबदला आवश्यक तो मिळतो का? त्यांच्या व्यथा कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला का? किंवा त्यांच्या जीवावर राज्यात फक्त राजकारणच चालतं? त्यांच्या काय व्यथा आहेत? त्यांच्या मुलं कुठे आहेत? त्यांच्या मुलाच्या शिक्षणाचं काय? त्यांच्या खाण्यापिण्याचं काय? या सर्व बाबींसाठी आपण त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यांचं मत जाणून घेणार. स्वतंत्र भारतातील असंघटित व वंचित असलेल्या ऊसतोड मजुरांची कडू कहाणी. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून राज्यासह सर्व देशात परिचित असलेला जिल्हा. साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून ते एप्रिल किंवा मे महिन्यापर्यंत आपले गाव सोडून, आपला जिल्हा सोडून राज्यात व राज्याच्या बाहेर जाऊन अशा छोट्या छोट्या कोप्या करून आपल्या मुलाबाळासह, आपल्या कुटुंबासह वास्तव्य करायचे. रात्रंदिवस ऊस तोडायचा, तो ट्रकमध्ये भरायचा आणि साखर कारखान्यावर पाठवायचा. नंतर तो ट्रक खाली होऊन येईपर्यंत दुसऱ्या मालाची तयारी करायची. झोपण्यासाठी, खाण्यासाठी, पिण्यासाठी आणि कामासाठी कुठलीही वेळ निश्चित नसलेलं हे ऊसतोड कामगारांचं जीवन. मुलांचे शिक्षण, थकलेल्या आईवडिलांचा सांभाळ, महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, लहान लहान चिमुकल्यांची होत असलेली मानसिक व शारीरिक हेळसांड, कामाच्या तुलनेत मिळणारा तुटपुंजा मोबदला, अशा अनेक दुःखांना आपल्या हृदयात दाबून अहोरात्र राबणारा हा उपेक्षित ऊसतोड मजूर राजकारणाचा व कारखानदारीचा कायमच बळी ठरला आहे. आमच्या ऊसतोड कामगार महिलांनी गरोदरपणाच्या 7व्या महिन्यापर्यंत ऊसाची मोळी डोक्यावर घेऊन 2-2 फूट खोलीच्या सऱ्या ओलांडत ऊसाच्या मोळ्या वाहणे, पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन ऊसाची ट्रक भरू लागणे. जिथे अगदी केवळ आरामाची आवश्यकता असते त्याच वेळी हे राक्षसी काम करणे. तरीही आमचा ऊसतोड कामगार उपेक्षितच. म्हशीची कातडी पांघरलेल्या कारखानदारांना याची जाणीव कधी होणार हे मात्र गुलदस्त्यातच. ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या नावाखाली चालणारे गावातील हंगामी वसतिगृह म्हणजे त्या व्यवस्थेतील संबंधित व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या पोषण्याचे कुरणच बनले आहे. दूरदृष्टी असलेल्या प्रशासनाने दृष्टीहीन असल्यासारखे याकडे दुर्लक्ष करणे हे आमचे दुर्दैवच म्हणावं लागेल. ऊसतोड मजूर हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन त्यांची पुढील पिढी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन दरबारी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ऊसतोड मजुरांसाठी विशेष असा कायदा करणे गरजेचे वाटते, जेणेकरून कारखानदारांकडून त्यांचा योग्य मोबदला मिळवण्यासाठी कायदेशीर तरतूद होऊन त्यांची आर्थिक बाजू मजबूत होण्यास मदत होऊ शकेल. त्यासाठी सर्व ऊसतोड मजुरांची शासन दरबारी रीतसर नोंद असणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यामध्ये अशा काही परिस्थिती उद्भवल्यास या ऊसतोड मजुरांना शासनातर्फे दिली जाणारी आर्थिक मदत अगदी त्यांच्या योग्य हातामध्ये जाऊ शकते व त्यांच्या आरोग्यविषयक काही समस्या उद्भवल्यास शासनाला त्यांना मदत करण्यास काही अडथळे निर्माण होणार नाहीत. या ऊसतोड मजुरांचं आयुष्य असं बनलं आहे, सकाळी पहाटे 5 वाजता उठणे, कसा तरी स्वयंपाक करणे आणि उजेड पडायच्या आत फडामध्ये जाणे, ऊस तोडणे. ऊस तोडणी झाल्याच्या नंतर 10-10:30 वाजता पुन्हा सकाळचं जेवण करणे. सकाळचं जेवण केल्यानंतर पुन्हा ऊसाची गाडी भरायला लागणे, ऊसाची गाडी भरून देणे आणि ती गाडी कारखान्याहून खाली होऊन वापस येईपर्यंत दुसऱ्या मालाची तयारी करणे, असा हा त्यांचा दिनक्रम. व हे ऊसाचा फड तोडायचा झाल्यानंतर आपली टोळी
आपल्या ट्रॅक्टरमध्ये किंवा ट्रकमध्ये घालून पुन्हा दुसऱ्याच्या फडात जाणे व तेथे सुद्धा पहिल्यासारख्याच कोप्या घालणे व आपलं वास्तव्य तिथे करणे. दैनंदिन जीवनात कसला आराम आणि कसलं काय. रात्र आणि दिवस ऊस तोडणे, गाडी भरणे आणि पोटाची खळगी भरणे हाच त्यांचा दिनक्रम. मजुरांना कष्टाच्या तुलनेत योग्य मोबदला, त्यांना महिन्याकाठी शासनातर्फे आर्थिक मदत, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी विशेष व्यवस्था व त्यांना विमा संरक्षण अशा विशेष तरतुदी केल्या तरच त्यांचे आर्थिक मागासले पण दूर करू शकतो. ही तुमच्या ऊस तोडण्याची पद्धत कशी किंवा सकाळी किती वाजता येतात तोडायला, वापस किती वाजता जातात? साहेब आम्ही सकाळी केव्हा 4ला उठतो, केव्हा 5:30ला उठतो, केव्हा 3 वाजता फळात येतो. आम्ही कधी उठायचं, स्वयंपाक करायचं, गाड्या गुड्यात 6ला फळात येतो. नंतर मग अजून तोडायचं, बांधायचं इळभर. संध्याकाळी बी 6ला केव्हा 7ला केव्हा जातो कोपटावर. भाकरी जेवण पाणी हे करायचं, अजून वापस भरायला यायचं. रात्री बी पहाटे बी गाड्या गुड्यात. अशी आमची परिस्थिती लई बेकार आहे साहेब आमची. काय सांगायचं तुम्हाला. अजून लोकांचे बोलणं मुकादम, लोकांचे मालकम पडलं, भरा तोडा उठा. रात्री बी कधी बी यायचं 12ला 1ला 2ला. आमचं टाईमच नाही साहेब आम्हाला. म्हणजे गाडी भरण्यासाठी रात्रीच येतात का तुम्ही? हा रात्री बी 12ला केव्हा 1ला केव्हा 2ला. सकाळचं जेवण दुपारची संध्याकाळी 12ला 1ला जेवते काही टायमाला. अशी आमची परिस्थिती. आमच्या लेकराची बी शाळाची सोय नाही साहेब. आणि रातचं यायचं केव्हा बी कोणत्या टायमाला यायचं भरायला इथून काटायचं. आणि सरकारने आमची जरा करा सुधारणा उली केली आमची. काय बघा आमच्याकडे गोरी गरवाचं काय खावं आम्ही, कसं राहायचं, कसं जगायचं आम्ही. तुमचे मुलं कुठे आहेत? आमचे मुलं घरीच आहेत ना. शाळाची सोय नाही. आम्ही इकडे उस्तडाला येतो. त्यांची कोण मागं सोय करणार आहे? त्यांची भाकर घालायला त्यांना कोण नाही. आम्ही इकडे येतो आणि मजूर करून खात होतो आम्ही. काय करावं म्हणजे सरकारला कळायला पाहिजे ना आमची सुधारणा केव्हा करायची. मग आमची सुधारणा करावा गोरगरिबाची. आम्ही किती दिवस ऊस तोडायचं असं. ऊस तोडून आमचे हाडं सरे हाडं मोकळे झाले साहेब आमचे. इतकं कष्ट करून तुम्हाला जे अपेक्षित भाव आहे किंवा तुम्हाला जे भाव ऊस तोडण्याचा जे भाव असा वाटतो तो आहे का? हा वाढून द्यावा आम्हाला भाव. आम्हाला वाढून द्यावा भाव. आम्ही हे भावामध्ये आम्ही किती राबायचं. आम्हाला हे परवडत नाही एवढा भावामध्ये. आम्हाला भाव जास्त द्यावा गोरगरिबाला ऊस तोडणारला. आम्ही रातपाटा करतोच ना साहेब. आम्ही रात कळत नाही दिवसा कळत नाही. आमच्या लेकरा बाळा एकड आम्ही एकड. तुमचा पूर्ण परिचय सांगा. गोविंद धोंडराम जाधव, राहणार तालखेड, जळगाव तालुका, जिल्हा बीड. तोडण्यासाठी फडात आपण कधी येता? सकाळी 5 वाजता येतो. बायानंतर 8 वाजता 9 वाजता येते साहेब. 10-11 वाजता 10ला न्याऱ्या करतो. नंतर दुपारी 1-1:30 वाजता दुपार करतो. नंतर वाहन आला तर जेवण बी नसतं त्या टायमाला. वाहन भरायला जाते इळ. मग मग संध्याकाळी बाया माणसं जाते 6ला. आम्ही सध्या उशिरा जातो कवाई 8ला 7ला. राज्य सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत? राज्य सरकारने तुमची काय मदत केली पाहिजे किंवा तुमची काय व्यवस्था केली पाहिजे? साहेब आमचं काय लेकरा बाळाचं काय ऊसाचं सोय लागत नाही, शाळेची सोय लागत नाही. कारखान्याला आम्ही जातो. लेकरा बाळाचे घरी कोणी नसते. ते सगळं येते हे फडा ते असे पाल्याचे नाग हे काय बी निघत असते. हे व्यवस्था आम्हाला सरकारने भाव वाढून द्यायला पाहिजे. आता मध्ये जी संप पुकारला होता ते संपामध्ये जे तोडगा निघला ते तुमचा समाधानकारक तोडगा निघला असं तुम्हाला वाटतं का? अजून काय साहेब डिक्लेअर झालं नाही. ते सरकारने तोडगा काढला नाही असं तुम्हाला वाटतं? तर या तोडग्यामध्ये काय निष्पन्न व्हावं असं तुम्हाला वाटतं? साहेब अजून आम्हाला काहीच भेटलं नाही. ह्याच्यातलं शाळा मुलाची सोय लागली नाही. आमची तर आयुष्यच केलं एक ऊसामध्ये. अजून डिक्लेअर काय भाव झाला नाही. पण म्हणतात मतदानासाठी येतात सरकार हे निवडून द्या ते निवडून द्या. पण आमचं काय उपयोग करीत नाही, फायदा करीत नाही, काय नाही. आणखीन सरकारनं तुमच्यासाठी काय काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला वाटतं हे टनेजचा भाव वाढून द्यावा. आमच्या लेकरा बाळा सोय लावा. कारखान्याला येऊ नये आमच्या लेकरा बाळा. आमच्या लेकराला गावातले म्हणते तसं भाकरी वाढतो भाकरी घालीत नाही काय नाही. बारकाल्या ठेवून जा म्हणते. आम्ही भाकरी वाढतो. ते भाकरी वाढत नाही. मागणं फोन न लावते तुमच्या लेकराला पाठवून द्या भाकरी घालतात म्हणून. आम्ही पाठवल्यावर ते काय भाकरी वाढत नाही. मग गावातल्या शाळेमध्ये जे तुमच्या मुलाची जी जेवणाची वगैरे सोय केलेली ते व्यवस्थित करत नाहीत का? नाही करत साहेब.
ते काय उगा हे करते तर 2 दिवसासाठी बोलून घेतात, नंतर साहेब आले तर नंतर चेकिंगला तर झालं, मग नंतर तर विचारितच नाही. ते विमाचे तर आमच्याकडून पैसे भरले ते 100 रुपये, ते अजून उतरले नाही विमाचे पैसे. म्हणजे ऊसतोड कामगारांचा विमा आणखीन उतरलेला नाही नाही. उतरलं, भरले आम्ही, ते पैसे कट केलेत. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारला काय सांगताल तुम्ही, त्यांनी काय करायला पाहिजे तुमच्या विम्यासंदर्भात? आता विमा आमचं हे करायला पाहिजे, भरायला पाहिजे त्यांनी आम्हाला. शासनाकडून ते म्हणलेत ना विमा भरा तुम्ही, विमा तुमचं ऊसतोडवाले कामगाराचा विमा भरावा लागते म्हणून आम्ही भरून टाकलो. मोहनजी मला सांगा की ऊसतोड कामगारासाठी आपण अहोरात्र झटता, मध्यंतरी संप पुकारला, पूर्ण महाराष्ट्रात वादंग पेटला. ऊसतोड कामगारासाठी उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत किंवा काय पूर्ण झाल्या आणि भविष्यात काय तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुमच्या त्या मागण्या पूर्ण कराव्यात? ऊसतोड कामगार हा अत्यंत दुर्लक्षित असलेला असा घटक आहे. या ऊसतोड कामगारासाठी आम्ही अनेक वर्षापासून लढतोय, आंदोलन मोर्चे करून ऊसतोड कामगारांचे प्रश्न सरकारच्या दरबारी मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याचाच एक प्रयत्न आम्ही आत्ता जो काही 1 महिन्यापूर्वी जो काही संप केला, जवळपास 1.5-2 महिना हा संप चालला. आणि या संपामध्ये जे काही आम्ही प्रामुख्याने मागण्या केलेल्या होत्या की ऊसतोड कामगाराच्या तोडणी दरामध्ये वाढ झाली पाहिजे आणि ती हार्वेस्टरला म्हणजे मशीनला जर 400 रुपये दर मिळत असेल तर ऊसतोड कामगाराला तेवढा दर देण्यात काही अडचण नाही, म्हणून आम्ही साखर संघाकडे आणि सरकारकडे ही मागणी केलेली होती. परंतु त्या संपामध्ये आम्हाला ज्या काही 2-4 गोष्टी मिळाल्या की जो काही ऊसतोड कामगारांचा तोडणी दर आहे तो 14% वाढ करण्यात आला, म्हणजे 34 रुपये त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, म्हणजे एकूण 14% त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे. ही वाढ असमाधानकारक जरी असली तरी दुसऱ्या मागण्या शासनाने जे काही मान्य केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ऊसतोड कामगारासाठीचं जे काही महामंडळ आहे हे येणाऱ्या डिसेंबरमध्ये कार्यान्वित सुरू करण्याचं आश्वासन शासनाने दिलेलं आहे, ते होईल अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर जे काही ऊसतोड कामगारांचा 5 वर्षाचा करार व्हायचा तो करार 3 वर्षाचा करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. आणि जे ऊसतोड कामगारांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत एकतर्फी निर्णय व्हायचे, म्हणजे फक्त 1-2 लोक निर्णय घ्यायचे, परंतु यावेळेस आमची जी काही मागणी होती की ऊसतोड कामगारांचा करार हा सगळ्या ऊसतोड कामगारांच्या संघटना, साखर संघ आणि शासनाचे प्रतिनिधी यांच्यामध्ये हा करार झाला पाहिजे आणि त्या पद्धतीचा करार यावेळेस झालेला आहे. ही पण एक चांगली गोष्ट आहे. परंतु अत्यंत महत्त्वाची आणखीन जी काही दुसरी मागणी आहे की ऊसतोड कामगारांसाठी जर आणखीन काही सुविधा आपल्याला चांगल्या द्यायच्या असतील किंवा ऊसतोड कामगारांच्या कामामध्ये काही त्यांना जर चांगला मोबदला द्यायचा असेल तर या ऊसतोड कामगारांचं शोषण थांबवण्यासाठी कामगारांसाठी कायदा करणं गरजेचं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ऊसतोड कामगारांसाठी कायदा अत्यंत गरजेचा आहे ही आम्ही मागणी केलेली आहे. आणि जोपर्यंत ऊसतोड कामगारांसाठी कायदा होत नाही तोपर्यंत आमचा ऊसतोड कामगारांसाठीचा लढा हा सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर ऊसतोड कामगारांसाठी जे काही शासनाने सांगितलं होतं की आम्ही त्यांना कारखाना साईटवर गेल्यानंतर त्यांना अनेक सोयीसुविधा देऊ, म्हणजे या कोरोनाच्या धर्तीवर त्यांना जे काही मास्क असतील, सॅनिटायझर असतील, अनेक आणखी सुविधा असतील ह्या देण्याचं जे काही त्यांनी बोलले होते त्या सुविधा देणं गरजेचं आहे. ते कारखान्यानं आणि साखर संघानं द्याव्यात अशी एक आमची आपल्या माध्यमातून आग्रही मागणी राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये पण ऊसतोड कामगारांचं महामंडळ हे लवकरात लवकर कसं कार्यान्वित होईल आणि त्याच्या माध्यमातून कामगारांना कशा सामाजिक सुरक्षा आणि विविध योजना जेणेकरून ऊसतोड कामगारांना त्याचा फायदा होईल. आणि याच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट अशी येईल की महामंडळ झाल्यानंतर त्याच्या माध्यमातून जर ऊसतोड कामगारांच्या नोंदी झाल्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती ऊसतोड कामगार आहे हे समोर येईल आणि ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी जेवढं काही करता येईल, जो संघर्ष करता येईल तो येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. आज आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात इर्ला या गावी पूर्ण ऊसतोड कामगारांची व्यथा, त्यांचं कष्ट, ते कसं तोडतायत, रात्री बेरात्री इचुकाट्याची भीती, त्यांना आवश्यक मोबदला, या सर्व विषयावर आपण सविस्तर चर्चा केली. तर या सर्व चर्चेतून एकच गोष्ट निष्पन्न झाली की त्यांनी केलेल्या कष्टाचा मोबदला हा त्यांना पुरेसा मिळत नाही. दुसरी गोष्ट की त्यांचे 100 रुपये कट करून घेऊन त्यांचा जे आवश्यक विमा आहे तो उतरलेला नाही. त्यांच्या मुलाच्या शाळेबद्दल जी त्यांनी खंत व्यक्त केली की त्यांच्या जीवावर फक्त पैसे उचलला जातात, त्यांच्या मुलांना आवश्यक तो आहार मिळत नाही. या सर्व गोष्टीवर प्रकाश टाकला असता याच्यातून एकच गोष्ट आपल्यासमोर आली की ऊसतोड कामगारांचं कुणीही वाली नाही. आपण ऊसतोड कामगारांसाठी अहोरात्र झटणारे मोहन जाधव यांच्याशी चर्चा केली.
त्यांनी आताच्या संपाबद्दल काहीसं समाधान व्यक्त केलं किंवा काहीशी आणखीन अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना माझी विनंती की ऊसतोड कामगाराकडे तुम्ही स्वतः लक्ष द्या आणि त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांचा विमा आणि त्यांना पगार चालू करणं असेल किंवा त्यांच्या संबंधित आवश्यक गोष्टी त्याकडे लक्ष देऊन सकारात्मक का, जेणेकरून ह्या ऊसतोड कामगारांना आवश्यक तो मोबदला मिळेल आणि त्यांचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहील. आपण शेतीविषयक अशाच एका नवीन उपक्रमाबरोबर भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.